पैशांचं झाड असतं तर किती बरं झालं असतं असं अनेकांना कधी ना कधी वाटलंच असेल, पण इथे तर चक्क एका एटीएम मशीननेच पैशांचा पाऊस पडलाय। तर झालं असं की वसईतल्या गोलानी नाका परिसरातील हिताची एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ग्राहकांनी जितके पैसे मागितले त्यापेक्षा तब्बल 5 पट जास्त रक्कम मशीन मधून बाहेर पडू लागली। एका ग्राहकाने 100 रुपये काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मशीनने थेट 500 रुपये दिले। इतकंच काय तर 400 रुपयांच्या जागी थेट 2000 रुपये मिळाल्याचं सुद्धा बोललं जातंय। विशेष म्हणजे जास्त पैसे येत असून सुद्धा खात्यातून वजा झालेले फक्त 100 रुपये दिसत होते। त्यानंतर ही बातमी परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि एटीएम समोर नागरिकांची मोठी गर्दी उसळली। मग काय, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत एटीएम सेवा बंद केली आणि सध्या बँकेचे तांत्रिक पथक मशीनची तपासणी करत असून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत एटीएम बंद ठेवण्यात येणार आहे। मात्र असा तांत्रिक बिघाड जर बँकेच्या लक्षात आला नाही तर किती महागात पडू शकतो याचं हे ताजं उदाहरण आहे।